स्वागत आहे आपल्या सुनाई नाद सुपर मॉम या यूट्यूब चॅनलवर। तर किमाया आणि स्पर्श दोघींची मस्तपैकी चाललेली आहे खेळायचं काम। आणि किमाया आल्यानंतर आहे ना स्पर्शला एक वेगळंच उदाहरण असतं। हे बघा, तिने जी वस्तू घेतली ना किट्टूने ती वस्तू तिला हवी असते स्पर्शला, आणि दोघींचं मस्तपैकी खेळणं चालू असतं। तर त्या मस्तपैकी भेळ खात होत्या, पण मला ना फार भीती वाटते, कारण किट्टूने लहानपणी काय केलं होतं, एकदा तिच्या बाबांनी तिला शेंगदाणा दिला होता आणि तो शेंगदाणा आहे तर किमायाने ना तर नाकामध्ये शेंगदाणा घातला। तर मग आमच्या इथले ना एक जवळ हॉस्पिटल आहे, तिथे मी घेऊन गेले। म्हणजे अचानकच लक्षात आलं, थोडंसं असं हे वाटायला लागलं। म्हटलं ही अशी का बरं नाकाला हात लावते, म्हणून बघायला गेलं तर ते नाकामध्ये होता शेंगदाणा आणि बळ तो खूप पुढे होता। तर तिच्या बाबांनी ना थोडा प्रयत्न केला तर तो थोडासा अजून मध्ये जायला लागलो। मग आम्ही खूप घाबरलो, म्हटले घरी करण्यात काहीच अर्थ नाही। मग आम्ही हॉस्पिटलला घेऊन गेलो तिला, आणि नेमका रविवार होता त्या दिवशी। तर मग रविवारच्या दिवशी डॉक्टर पण नाही, पण तिथले जे नर्स आणि काही शिकाऊ डॉक्टर होते ते खूप हुशार होते। मग त्यांनी ना किमायाला झोपवलं, थोडंसं नादवलं, तिथल्या मावशी वगैरे होत्या त्यांनी नादवलं, आणि मग तो हळूच चिमट्याने काढून घेतला। त्यांच्याजवळ जे टूल किट्स वगैरे असतात ना, तर त्याने त्या चिमट्याने बरोबर फोरसेपने असं त्यांनी तो काढून घेतला। आणि पुन्हा एकदा किमायाने ना आपलं पोमोग्रॅनेट डाळिंब असतं ना, तर त्या डाळिंबाचा सुद्धा एक छोटासा दाणा त्याच्या नाकामध्ये घातलेला होता। तर त्याच्यामुळे आहे ना लहान लेकरांना आहे ना खाऊ घालताना आहे ना खूप सारा आहे ना विचार करते किंवा घाबरते मी। त्याच्यामुळे स्पर्शूकडे खूप बारीक सारीक माझं लक्ष असतं खाण्याकडे। आणि आता स्पर्शू कशी जवळपास आता 1.25 वर्षाची होत आलेली, त्याच्यामुळे मग मी तिला काय करते, आणि हळूहळू आहे ना आता मी तिला सगळं खाऊ घालायला लागलेली। म्हणजे ना त्याने काय होतं, लहान लेकरांना ना सवय लागते की प्रत्येक तिखट पण खातात ते, आणि आपण जे खातो ना ती प्रत्येक गोष्ट खाण्याची त्यांना सवय लागते। स्पर्शूला उलट मी तिचं सेपरेट देते ना ते तिला आवडत नाही, पण जेव्हा आमच्या ताटामध्ये ती जेवायला बसते ना तर तेव्हा तिला खायला खूप मजा वाटते, कारण आम्ही खातो मग आमच्याकडे बघून आहे ना ती पण खाते, इवन तिखटसुद्धा खाते। फक्त आहे ना मी काय करते, अजून तिला आहे ना खालीच 2 दात येत आहेत आणि वरचे दात हिरड्या तिच्या थोड्याशा पक्क्या झालेल्या आहेत। तर मग तिला त्या म्हणजे व्यवस्थित दात आले ना तर मग मी त्याच्यासाठी काय करते, म्हणजे तिला खाता येईल, पण मग आता आहे ना सध्या बारीक बारीक छोटे छोटे तुकडे करते पोळीच्या आमच्याबरोबर जेवणात आणि डिप करून, आणि मग मी तिला देत असते। आणि आत्ता सध्याचं जेवणाचं जर तिचं म्हणाल ना तुम्ही, तर जेवणासाठी ना मी तिला काय करते, तिचा वरण भात बनवते। वरण भात म्हणजे जसं आपण डाळ खिचडा म्हणतो ना, तर तशा पद्धतीमध्ये डाळ खिचडा बनवत असते मी। आणि इक्वल घेते, तांदूळ आणि डाळ दोन्ही पण इक्वल घ्यायचं। आणि नागलीचं पीठ मी बनवलेलंच असतं, भाजून ठेवलेलं असतं तुपामध्ये छान मस्तपैकी। तर ते नागलीचं पीठ 1 चमचा टाकायचं, जास्त पण नाही टाकायचं नागली, कारण त्याच्यामुळे ना बाळाला शीला पण त्रास होतो, कडक वगैरे नको व्हायला म्हणून। तर मग डाळ तांदूळ नागली असं त्याचे तिघांचे मिळून तिला डाळ खिचडी तयार करते। आणि जेव्हा आणि त्याच्यामध्ये ना पाणी टाकल्यानंतर, तांदूळ पाणी सगळं टाकल्यानंतर कुकरला लावते। मग काजू बदाम आणि पिस्ता 3 गोष्टी ना छान मस्तपैकी ना, असं नाही करायचं बेटा, किसून घेते आणि मग ते त्याच्यामध्ये टाकते। आणि तिला आहे ना दूध मी म्हणजे असं थोडंसं नॉर्मल बॉर्नव्हिटा टाकते, एकदम थोडंसं तिला चव येण्यासाठी, हे माझ्या आईने सांगितलं मला। तर मग मी तसं तिला देते, म्हणजे मग तिला प्रॉपर आणि आमच्याबरोबर जेवण, मग असं तिचं सगळ्या गोष्टींची तिची चव घेतली जाते किंवा ती चाकते। आणि मग छान मस्तपैकी मिक्सरमध्ये नॉर्मल आता ग्राइंड करते, पहिले खूप बारीक करायचे आणि पातळ पण करायचे, आता थोडंसं प्रमाण मी वाढवलेलं आहे, म्हणजे घट्ट करायला लागलेली मी थोडंसं। आणि असं मग तिला मस्तपैकी चमचाने खाऊ घालते, हो की नाही स्पर्शू? आणि मग आमची स्पर्शू मस्तपैकी जेवण करते, हो की नाही स्पर्शू? सो प्रत्येक गोष्ट मी तिला थोडी थोडी देते आणि ती खाते पण, हो की नाही स्पर्शू? खाते ना? कशी खाते? नाही खात, स्पर्शू नाही खात अजून। स्पर्शूला दात आले का? स्पर्शूला दात आले का? आले का? इथे एक दात आला, दात दाखव तुझे, तुझे दात दाखव। आहा, हे बघा आ करते। तर इथे खाली ना एक दात आलेला आहे। आणि मग आहे ना असं दिलं ना, म्हणजे मग तिला कॅल्शियम प्रोटीन आणि चपाती, काय काय होतं स्पर्शू आहे ना, चपाती द्यायला आहे ना तिला, चपाती आणि दूध द्यायला आहे ना ती म्हणजे बाळाची आवड आपण ओळखली पाहिजे।
तर मी तिला जर गोड जर दिलं ना तर स्पर्शूला गोड आवडत नाही. मग मी काय करते, तिला तिखट आवडतं तर दूध चपाती सहसा म्हणजे ती खात नाही, खायला तिला खूप कंटाळा करते ती, किंवा आहे ना असं म्हणजे थोडंसं 1-2 घास खाल्ले का लगेच तिचं तोंड फिरल्यासारखं होतं, तिला खावंसं नाही वाटत गोड. मी बोलते ना तर तिला पण बोलावंसं वाटतं हे की नाही, ते बघा तिला पण बोलावंसं वाटतं, मग ती बोलते अशी. तर मग दूध चपाती मग मी तिला देत नाही कारण तिला आवडत नाही. मग ती आमच्यामध्येच काय ती चपाती खायची ती खात असते आहे की नाही स्पर्शू. कशी खाते तू चपाती, चपाती कशी खाते, कशी खाते. तर अशा पद्धतीने मी माझ्या स्पर्शूचं जेवण मेंटेन केलेलं आहे की नाही स्पर्शू. आणि मग अशा पद्धतीने मी तिला जेवण देत असते, म्हणजे मग तिला व्यवस्थित असं उपाशी राहिल्यासारखं पण वाटत नाही आणि पाण्याचा इंटेक जास्त द्यायचा बेबीला. असं नाही करायचं, असं नाही करायचं. मग पाणी तुम्ही सिपरने द्या किंवा कशाही पद्धतीने द्या. जर पाणी पित असेल ना चमचाने द्या. आता स्पर्शूला चमचाने आवडतं हो की नाही स्पर्शू. मम्मम कसं प्यायचं, मम्मम बोलून दाखव. आणि आता बोलायला पण लागली स्पर्शू. कसं प्यायचं मम्मा. मग सगळ्यांमध्ये पाणी पिते, किट्टूमध्ये पाणी पिते, माझ्यामध्ये पाणी पिते, तिच्या बाबांमध्ये पाणी पिते, सगळ्यांमध्ये मस्तपैकी पाणी पिते ती. त्याच्यामुळे मग तिघांचं पण बघून तिला व्यवस्थित मग तिचं जेवणही होतं आणि पोटही भरतं आणि छान मस्तपैकी दिदी आल्यानंतर खेळते हो की नाही. आणि दिदी नसली का मग अशी त्रास देते, दिदी नसली का मग अशी त्रास देते. तर चला आजचा व्हिडिओ इथेच थांबवते कारण स्पर्शू बाबा थोडेसे चिडचिड करतोय. तर व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. बाय बाय बघा कशी करते.